फ्रेंड्स तुला काय म्हणते आजाद? काय म्हणते फ्रेंड्स? आजाद नितीन काळोखे म्हणतात का? ना वर्करला पर्यंत सगळं मी जे आपल्याला स्पॉट बघायचे ना ते असे लिहून ठेवलेले. मी एकदम शोर असलो ना आपण बरोबर व्यवस्थित ब्लॉग बनवू रे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आहे कोणचा वार? आज संडे नाही, आज मंगळवार आहे. मंडे. आज कुठं चालला तू? कुठं? त्याला चाललोय स्कूलला सोडवायला आजारला. कुठं चालला आता तू? कुठं आहे का तू? स्कूलला तुझे फ्रेंड्स तुला काय म्हणते आजाद? काय म्हणते फ्रेंड्स? आजाद नितीन काळोखे म्हणतात का? चला बस, इथं बस, खाली बस. चला जात, चला स्कूलला. बाय कर. बाय. इकडे बघ. बाय. सोडलं पोराला आता स्कूलला. आता घरी जाऊ परत, कारण घरी मला थोडं ट्रिप बद्दल सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आता. सो थोडा टाइम लागतोय मला, कारण आमची ट्रिप होणार आहे अरेंज 5 तारखेला जायचे मला, 5 मार्चला. सो आम्हाला सगळं इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचंय, जेणेकरून मला पण माहित पाहिजे ना मी कुठं फिरणार, कुठं नाही, कुठं काय. सो तेच करतो आता. सकाळी 6 वाजता उठलो होतो, तेच करी बसलो मी. असं पूर्ण जागेचे ना प्लेस, म्हणजे कुठं थांबणार आहे आम्ही, आणि त्या जागेवर काय बघायला भेटणार नाही का, असं पूर्ण मी असं बनवलेलं आहे बुलेट्स पॉइंट्स, की आपल्याला माहित पाहिजे आपल्याला कुठं जायचं वगैरे. सो त्याच्यामुळे ते मी आता बनवत होतो. बरंचसं झालेलं आहे, अजून बरंचसं बाकी आहे. एक मित्र त्याला फोन करू आणि तो आणि वैभव आपण बसून ये ना प्लॅनिंग कसं करायचं आणि ते ठरवू पहिलं, कारण त्याच्यात प्लॅनिंग एक्झिक्युटिव्ह चांगलं पाहिजे. कारण की डेट वाईज जर फिरायचं म्हणा ना तर एकदम प्रॉपर प्लॅनिंग लागणार याला, अदरवाईज असं होणार तर नाही. मग वैभव जाऊ तर आवडेल. रात्रीचं आणलं का आपली ते? म्हणलं रेफरन्स साठी राहू दे. वैभव आता आलेला आहे. बराच वेळ झाला वैभवाच्या इथं शॉपवर होतो, पण त्याला काम होतं त्यामुळे थांबलो होतो आम्ही. आता आम्ही ना पूर्ण रूटची प्लॅनिंग करतोय परत, की आपल्याला कोणकोणच्या जागा बघायची ते आपलं प्लॅनिंग चालू आहे आमचं. ठीक आहे, ते झाल्यानंतर मी दाखवेन सगळ्यांना. तर आपण खाली जाऊ हॉटेलमध्ये बसून एकदम प्रॉपर प्लॅनिंग करू. आता आम्ही पूर्ण केलं आपल्या कुठं फिरायचं आहे ना त्याच्या प्लेसेसची जागा वगैरे आम्ही पॉईंट्स नोट डाऊन करत होतो आता, आणि बरेचसं अजून आम्हाला करायचं अजून. त्याच्यामुळे म्हणलं मी आता घरी जाऊन बनवतो आणि रात्री परत भेटून यायला दाखवू आपण, वैभवला दाखवू, जेणेकरून मग बसून बोलू मग काय करता येईल. ओके. आणि आपला कार्यकर्ता पण मग त्याला पण दाखवायला लागेल मला. त्या तो 5 वाजता भेटणार आहे आपल्याला. 5 वाजता आपण व्हिडिओ केला रे. तसं करू. 3 वाजले. ऊन लय लागतंय रे आत्ता, गरम होतोय, त्याच्यामुळे लय त्रास होतोय. मोठी गाडी आणली तरी गरम आली, अख्खी गरम झाली, अख्खी गरम. घरी जाऊ शकत नाही, घरी पण लय गरम होतंय आत्ता. आम्ही इथं एक पराठा खाल्ला आणि बटर मिल्क पिलो, तरी पण गरम होत आहे अजून. चल जायचं का? हां ओव्हन सारखं फील आहे. तास खाली घ्या बाई.
त्याच्यामुळं आहे ना घराच्या बाहेर पडूच वाटत मला आता. अरे सकाळी पण गरम लागत होतं रे घरी. हा ना राव. झालं आमचं प्लॅनिंग. आता प्लॅन घरी जाऊन ना प्रॉपर आहे ना काय करतो माहिती का, प्रॉपर आहे ना सगळ्या जागा आहे ना तिथे फिरायचं ना ते सगळे नोट डाऊन करतो. काय त्या नोट डाऊन केलं ना बुलेट्स पॉईंट काढतो आणि मग आपण रात्री बसून बोलू. चालेल. आपला तो मित्र आहे ना ट्रिपवाला त्याला पण दाखवू सगळं. तो म्हणला मला काही गरज नाहीये, मी ऑन द स्पॉट करणं सगळं. फक्त मी म्हणलं मला एक बुलेट्स पॉईंट पाहिजे आणि मला जायचंय कुठे ना मी एकदम शुअर असलो ना आपण बरोबर व्यवस्थित ब्लॉग बनवू रे. बरोबर आहे. कारण काय होते परत काय जाणार नाही तिथं कोण आपण. आणि प्रॉब्लेम त्याच वेळेस होणार. आणि प्रत्येकाच्या एकदा जर गेलोय तर चांगलं व्यवस्थित एकदम प्रॉपर बनवू आपण. मग चालतंय ना, त्यासाठीच मी करत होतो. चल ठीक आहे. की 5 वाजलेले. आपलं पूर्ण आहे ना वर्करला पर्यंत सगळं मी जे आपल्याला स्पॉट बघायच्यात ना ते असे लिहून ठेवलेले. फक्त पुढलं राहिलेलं आहे आपलं अजून तेच करत होतो. आणि आपला जो ट्रिपचा पार्टनर आहे ना तो जिम मध्ये आहे. तो नेमका म्हणला आपण भेटू जरा. मी पण त्याला म्हणलं की आपण पूर्ण डिस्कस करू की आपल्या ट्रिप बद्दल परत, कारण की बरीच मोठी ट्रिप आहे 50 दिवसाची. चला आलोय मी. दुःखी आत्मा आलेला आहे. दुःखी आत्मा. अरे त्याला गेलो भेटायला राव. मला आहे ना खरं असं शूट पण करूशी वाटलं नाही. त्याने सांगितलं मला बजेटचा इश्यू नाही, तर लग्न आहे ना त्याचं आता जूनला लग्न वगैरे नाही, गाडी घ्यायची त्याला मोठी. मला म्हणला पण ठीक आहे, हे पण गोष्ट गरजेची आहे नाही का. झाला माझ्या मूडचं झालं ना डायरेक्ट एक. अख्खं मी एवढा दिवसभर रट्टा मारलाय ना आज. तर मी वर्करला पर्यंत पोहोचलो रे. कधी मी वर्करला जाणार. नाही बाई, सगळं मारलं मी, सगळं रट्टा मारला. एवढा अभ्यास पण नाही केला कधी रे मी. मग चल जाऊ चहा घेऊ बरं जाऊ. त्याला फोन करतो. नसेल होत बजेटचं तर डायरेक्ट नाही आपण कॅन्सल करू. मी ऍटलीस्ट दुसरी तर शॉर्ट तरी करतो कुठली ट्रिप. एक प्रॉब्लेम काय आला माहिती का, दुसरं कोण नाही रे. दुसरं जर कोण असतं ना ट्रिपला कोणीच नाहीये माझ्यासोबत. एवढा वेळ पण कोणाला नाहीये. एखाद्याचं बजेट आहे तर त्याला वेळ नाही, एखाद्याला वेळ आहे तर बजेट नाही. आणि दोन्ही गोष्ट घडून कोणाची येत पण नाही कधी. आता माझं पण नाही येत. मी तर पळून चाललोय घरातून खरं सांगतो. मी तर कोणाच नाही सांगितलं. मी सरळ पळून जाणार होतो की फोन इथं पळून गेलो करून. मग करा फोन किती कर तेवढं सांगायचे. 10 दिवस आलो, 10 दिवसात आलो असं करीत जाणार होतो मी राव. एकाने मला असेच भूल दिली रे बाई. त्याचं नाव नाही सांगू शकत युट्यूबवरचं. सांगितलं तरी काय मागवणार नाही, पण तरी पण नको गोष्ट काय नाही का. त्यांनी लई ॲटिट्यूड दाखवला मला. त्या नंबर डिलीट करून टाकला. जा भाऊ तुझ्या घरी तू मोठा. मग काय करतो तो उगाच फुगला लगी. असं थोडे असते जाऊ. अरे काय करतात माहिती का, जी मोठी ब्लॉगर आहे ती नवीन जे ब्लॉगिंग करतात ना, आता माहिती आहे राव येत नाही मला काय नाहीत. अरे पण मी अर्धा खर्च होतो रे भाऊ. तो पण फुल टाइम होता. त्याला बघतो म्हणा तू अर्धे कर मी अर्धे करतो. माझीच गाडी एवढं अरेंज करतो तर मी तरी पण ठीक आहे म्हणलं.
जाऊ दे आता जाऊ चालेल चल. भाऊ आलेला आपल्या गाडीत. तर तेच भाऊ कुठे दिवस टाकायला असतो. स्टडी करत होता. उद्या पेपर आहे ना. उद्या पेपर आहे का? कोणता पेपर आहे उद्या? केमिस्ट्री. आणि कधी पेपर संपणार आहे? उद्या 1 6 तारखेला 1. हा त्याच्यानंतर भूगोलचा पेपर आहे. त्याचा नाही एवढं काय. तो कधी 15ला? 15ला लास्ट कडे लास्ट. मग झाला मोकळा राहू तू. त्याच्यानंतर मी फक्त घाटात दिसणार. मग का या मडीशीलवर ती 3 BHK डबा घेऊन जर का नापास झाला की डायरेक्ट 3 BHK भेटणार तुला. नापास कसं होईल भाऊ? दिवस रात्र कष्ट केलेत. काय 4ला उठतोय भाऊ. त्या दिवशी फोन उचलला का ना तो? चहा घेऊ चल. चहा घ्यायचा आहे का प्यायचा आहे? चहा घ्यायचा आपल्याला. प्यायचं म्हणजे घ्यायचं प्यायचं एकच झालं तर तेच तुला मी लिंबाचा चहा पाजतो. लिंबाचा नाही पीत मी दुधाचा. चहा घेतला आता आम्ही इथं चाललोय घरी. आता माझी शूट करायची पैसे इच्छा नव्हती राव. तेच भाऊ चहा पेलो परत थांबलो. चला मग ट्रिपचं अरेंजमेंट करायची होती रे. चला आजचा ब्लॉग आहे तो इथं सेंड करू.